हाय नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत का? तर एव्हरीबडी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, काल आम्ही कुठे गेलो होतो. तर काल आम्ही गेलो होतो बघा सोलापूरला. जाऊच तर काय नाही वाटलं विशेष, पण दवाखान्यात गेलं ना तर डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. माझी आई पण का नाही भाजूनच वारली, पण मी आईला सुद्धा बघितलं नव्हतं. पण पहिलीच वेळ मी का नाही त्या पुरीला बघितलं. लय वाईट वाटत होतं, इतकं वाईट वाटत होतं. अगोदर तर दरवाजातनं आतमध्ये जायला मी तयारच नव्हते, नकोच म्हणत होते. पण स्वातीची जबरदस्ती, चला एवढा लांब आलोय आपण बघायसाठी आणि आता नाही यायचं असं म्हणताय. आतमध्ये गेलो तर तिथं मला सगळ्यांना बघून रडूच आवरलं नाही. नंतरच्याला मग त्या सिस्टरनं आम्हाला बाहेर काढल्यावर थोडा वेळ बसलो. मग दोन जावा म्हणले. मग म्हणलं मी आणि म्हणजे नाही का, मला पुरीच्या आजीनं सांगितलं स्वातीला मला की जा तुम्ही दोघी जण बघून या म्हणून. माझं धाडसच होईना, कारण माणसाच्या घोळक्यात गेल्यावर वेगळं. कारण मी पहिल्यांदाच त्या दवाखान्यात शिरली होती ना. मग मला काय वाटलं, एक मोठा हॉल असेल आणि त्या हॉलमध्ये सगळे बेड असतील आणि त्यात मध्ये त्या पुरीच्या आजोबानं सांगितलं होतं की सगळ्यात शेवटी हाय म्हणल्यावर तर अजूनच माझ्या अंगावर काटा फुटला. मग तसंच धाडस केलं. मी म्हणलं मी बाहेरच थांबून स्वाती जाईन आतमध्ये. म्हणलं मी धाडस केलं. गेली नर्स ही ती सगळ्या दिसल्या मला, तिथपर्यंत गेली. आणि तिथून पुढं जरा असं म्हणजे नाही का, असं अंधारच वाटत होता. भीती वाटायला लागली मला, जाऊ का नको. मग तरी पण आम्ही हुडकायचा प्रयत्न, प्रत्येक रूमला बघितलं, पण का नाही दरवाजात काहीच दिसत नव्हतं जाताना. मग काहीच दिसत नव्हतं म्हणल्यावर मी म्हणलं नाही आपल्याला सापडलं असं सांगू म्हणलं, चल मग बाहेर म्हणलं, मला भीती वाटते. मग नेमकंच आम्ही महागारी फिरलो त्यावेळेस स्वातीला ते आमची ननंद शीतल दिसली तुम्हाला सांगते. स्वातीनं मला परत रिटर्न बोलवून घेतलं, तरी पण मी दरवाजातच थांबले. आमची त्या शीतलला बघून इतकं रडली मी, इतकं मन मोकळं केलं ना. कशामुळं माहितीये का? कारण किती क्षण इतका वाईट असतो ना, खरंच तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव. शेवटी ती आई आहे ना. कारण मी मामी, ती पण मावस मामी. मी नात्यानं थोडीशी लांब नाही, पण मला माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही म्हणल्यावर ती आई तर किती सहन करत असेल. त्या पोरीला सांगितलं पण नाही तिचे वडील वारल्यात म्हणून. ते जे सांगत होते ना, ते ऐकून ऑटोमॅटिक मन भरून येऊन डोळ्यातनं पाणी घळघळा गळत होतं. मग मी म्हणलं स्वातीनं बघितलं, परत तिकडले लोक येतात ते बघायला. मग आपण दारापर्यंत आलोय म्हणलं, जे होईन ते होईन म्हणलं, जसं असेल तसं बघायचं म्हणलं. मी धाडच केलं पुरीला बघायचं. तर तुम्हाला सांगते, लाल जरत गाजरावानी ती पोरगी झाली. त्या पुरीला बघितलं ना, काय माहिती कसल्या वेदना होत्या. इतकं मन भरून रडू वाटतंय ना त्या पुरीच्या गळ्यात पडून. पण त्या पुरीला असं हात लावायला सुद्धा चान्स नाही. कशामुळं माहितीये का? कारण त्याच्या जखमा आग उठते. ते आतापर्यंत ते चांगली होती वाटतं, म्हणजे ओरडत नव्हती. पण काल पहाटेपासून भरपूर रडत होती वाटतं, ओरडत होते. आणि ती ओरडत अशी होती, तुम्हाला सांगते, मी काय व्हिडिओसाठी गेली नव्हती. कारण व्हिडिओ करायचा असता तर मी केला असता, तुम्हाला तर माहितीच आहे. पण मला सुख दुःख ते कळतं, त्यामुळे मला सांगावं वाटलं तुम्हाला. ती पोरगी एकदम ठळक आणि एकदम शहाण्या माणसासारखं बोलत होती. पोरगी तर फक्त मला वाटतं नाही, ती खरोखरच का नाही 13 वर्षाची आहे. म्हणजे 12 संपून 13वर रनिंग चालू आहे. 13 वर्षाची ती पोरगी आहे. 7वीला आता गेली वाटतं. तर ती पोरगी एकच शब्द बोलायची, मला वायर दे, मला हे दे, ते दे. मी 2 मिनिटं सुद्धा कंट्रोल करू शकत नाही. तिची आई म्हणायची 2 दिवस थांब, ती म्हणायची मला घरी घेऊन चल. आणि खाजगी दवाखान्यात त्या पोरीवर उपचार करायला का नाही तेवढे त्यांच्या ऐपत पण नाही. त्यांचे सोडा नाहीच ऐपत. आणि खाजगी दवाखान्यात पार इंदापूरपर्यंत फिरवून आणले वाटतं. म्हणजे पुरीलाच नाही, पुरीच्या पप्पाला पण नेलं होतं, पार इंदापूरला नेलं होतं.
सरकारी दवाखान्यात नेलं, खाजगी दवाखान्यात नेलं, परत टिंबूरने सगळीकडे फिरवलं पुरीला, आणि त्या पुरीच्या पप्पाला कुठंच घेतलं नाही. आणि असं नाही की ते दोघं जण होते, तर बाहेरचा पण एक जण होता माणूस, ती पण सिरियस कंडिशनमध्ये आहे. तर तिची मम्मी सांगत होती की मी म्हणलं ना, विचारलं की तिचे पप्पा कुठं होतं, हिथंच होतं का तिच्या शेजारी? नाही म्हणली, पलीकडल्या वाडमध्ये. आणि वाड तर बघा एवढंसच बोळवंट आहे, इकडं ते पोरगी, इकडं तिचे पप्पा. तर पप्पा ओरडलं तर पुरीला कळायचं, आणि पुरीला ओरडलं तर त्या पोरगी ओरडली तर बापाला कळायचं. दोघं जण कॉलवर बोलल्यासारखे असं बोलत होती, ह्या रूममधनं त्या रूममध्ये, आणि एका रूममध्ये एकटीच होती. त्यामुळं मला खरं जास्त भीती नाही वाटली. आणि एकदा मी त्या पुरीकडे बघितलं का माझी पूर्ण नजरच मिली. मी फुल पुरीला सगळं बघितलं, पण माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. तिच्या आईचं तर रडून रडून बहुतेक डोळं सुकलं तर काय की, पण त्या पुरीसमोर ती रडत नाही ती, कारण पुरीसमोर रडलं की ती पोरगी विचारते मी लय सिरियस आहे का म्हणून. ती पोरगी आरसा मागते तोंड बघायला, पण तिला आरसा देत नाही. ती म्हणते मला आरसा द्या, माझं तोंड एकदा बघू द्या. आरसा घेऊन या म्हणते मला तोंड बघायला. आणि तोंड तर तुम्हाला सांगते तिची पापणी सुद्धा नाही. तसं पायाला, तळ हाताला, तळ पायाला, आणि चेहरा, पाठ, पोट चांगलं आहे. पण एवढं असा जीव इतकं सहन करतो, त्याचं कौतुक वाटतंय थोडक्यात. किती पोरगी एवढं सहन कशी करते, पण कालपासून तिला सहनच व्हाय नाही. तिची मम्मी सांगत होती, मम्मी नाही तिच्या मामा सांगत होता, आम्ही बाहेर आल्यावर बघून मला तिथं जास्त वेळ थांबू वाटेना, कारण ती पोरगी लय इवळून ओरडत होती ना. आणि शहाण्या माणसासारखं बोलायची ना, मोठ्या मोठ्या गप्पा म्हणायची, मला दवाखान्यात घेऊन जा, मला आपल्या घरी घेऊन जा, मला इथं नको. मग तिची मम्मी म्हणायची 2 दिवस दम काढतो, आपण 2 दिवसानं जाऊ. नाही म्हणजे आत्ताच्या आत्ता जायचं. तिची आई म्हणायची 2 दिवसानं, ती म्हणजे नाही आताच. एवढी कंडिशन तिची वाईट आहे का नाही. भले सिव्हिल दवाखाना आहे, पण बाहेरचा औषधं गोळ्या सांगतात आणायला, आणि त्यांच्याकडं बिस्लरी घ्यायला सुद्धा पैसे नाहीत, एवढी ही झाली. आणि मी दिलं असतं तर तुम्हाला सांगते, आम्ही बहाळवणीतनं बसलो होतो. मग मी म्हणलं त्यांना, मी गेल्यावर पाठवून, मी फोनपे नंबर आणला, नंतर स्वातीला सांगितलं. आता स्वातीने मी आज आम्ही तिला पैसे पाठवू, थोडंफार, लय नाही पण थोडं तरी पाठवू, त्याबद्दल वाद नाही. आणि मग तिथनं भेटलो तर आम्हाला गाडी 7ची होती, तर 7ची गाडी काय आम्हाला भेटली नाही. आम्ही 4 जण गेलो होतो ना, 1 जण मागं राहिल्यामुळं आम्हाला गाडी भेटली असती, पण 1 जण मागं राहिल्यामुळं ती सुटली, कारण आम्ही 4 जण जाताना गेलो ना, आणि मग येताना असं एकामेकाला नाही सोडून यायला जमत. त्यामुळं मग आमची सगळ्यांचीच गाडी हुकली. मग रात्री आम्हाला 12ला गाडी भेटली डेमो. मग इथं भाळवणीत आम्ही, तुम्ही बघितलंच कालच्या व्हिडिओमध्ये, भाळवणी स्टेशनला कुत्रंसुद्धा बघायला नाही, आणि चोरट्यांचा सुळसुळाल. तसल्या ह्याच्यात रात्री 2 वाजता तिथं उतरलो. तिथं मग थोडा वेळ झोपलो. सकाळी 6 वाजता उठून चालत आलो. आल्या पहिले आंघोळ हे ते केले. आणि खरं सांगू का, सरकारी दवाखान्यात डॉक्टर चांगले असतात, डॉक्टर चांगले असतात, पण त्यांच्या हाताखाली ज्या नर्स काम करतात का नाही, त्याच काही एवढ्या आगाव असतात. कुणाच ठाव बापाच्या घरचा दवाखाना असल्यावाने, जणू त्यांच्या नवऱ्याचा असल्यावाने. का बरं तसं शायनिंग हाणत असतील काय कुणाच ठाव. लय शायनिंग हाणते त्या. इज्जत तर बिलकुलच देत नाहीत. पेशंटच्या नातेवाईकाला नाही, पेशंटला नाही, काहीच नाही, त्यांच्या मनासारखंच. पण मी म्हणत नाही सगळ्या नर्स तशा आहेत. त्या काय समजून सांगतात, समजून घेतात, पेशंटला पण धीर देतात. पण काय नर्स असतात का ना, प्रत्येक दवाखान्यामध्ये एक तरी तसले असतेच बघा. पण कसं असतं, माणसावर वेळ आलेली असते, आणि माणूस मजबूर असतो ना तिथं दवाखान्यात, त्यामुळे ते माणूस बोलत नाही, ऐकून घेतो. पण त्यांना वाटत नाही की बाबा ह्यांच्यावर वेळ आलेली आहे, ते आपल्याकडे सारखं येतात, म्हणजे त्रास होतोय म्हणून थोडासा धीर दिला पाहिजे ना त्यांना. तर डायरेक्ट म्हणतात उचला मग पेशंट जावा मग घेऊन. काय त्यांच्या बोलण्याचे फॅशन आहे. असं नाही नर्स लोकांना बोललं पाहिजे. डॉक्टर किती समजून घेतात. मला तर जिथं जाईन तिथं का नाही तसली एक तरी नर्स भेटतेच. काय त्या नर्सचं करावं.
तरी ते पुरीची आई म्हणली तुम्हाला किती पूर आहेत व? तर म्हणले मला 2 पूर आहे त्या. होय का म्हणले, मला इकुलती एकच पोरगी आहे म्हणली, जरा चांगलं बोला, नीट बोला. पुरीला त्रास होतोय, तिची सलाईन संपलेले, पुरीला त्रास होतोय, मग बोलवलं म्हणून काय बिघडलं? दवाखान्यात काय नसतं, बसायला मोबाईल बघायला येतात कुणाच ठाव. कुठल्या बी सरकारी दवाखान्यात बघा, हायच एक नाही एक तसलं. काल दिवसभर आम्ही सगळे उपाशी मिळलो. ते दाद्या सुद्धा एवढूसा होता ना, ती सुद्धा उपाशी मिळाला. मग संध्याकाळनं माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याकडून मी पैसे घेतलं आणि मग आम्ही सगळ्यांना वडापाव ही खाल्लं. भाऊजीनं काढलं तिकीट येताना जाताना माझं, मग आम्ही वडापाव ही खाल्लं. मग मी म्हणलं त्यांना मला अजून पैसे द्या म्हणलं पेशंटच्या आईला देऊ द्या म्हणलं, कारण तिचं तोंड एवढं सुकलेलं आहे म्हणलं. सध्या तर म्हणलं तिला लय गरज आहे. लोक बी भेटायला येतात, भला मोठा नारळच घेऊन येतात. कुणी बी येतंय भला मोठा नारळच घेऊन येतात. अरे भला मोठा नारळ घेऊन येण्यापेक्षा त्या बाईच्या हातात तेवढं 100 रुपये जर टेकवलं ना, तर तिला कोणत्या पण गोष्टीला उपयोगी पडतात. मेडिकलमध्ये गेलं तर सहज त्यांना सांगितलं शिविलच आहे पण बाहेर आणायला सांगतात औषधं हे ते. तर मेडिकलला गेलं तर किती घेतात पैसे म्हणलं भाऊजी. ते भाऊजी मेडिकलमध्ये किती पैसे जातात म्हणलं एका खेपला? 1,500-2,000 रुपये सहज जातात. मग तुम्ही सांगा, नारळाचा ढीग लावण्यापेक्षा बिस्किटाचा ढीग लावण्यापेक्षा त्यांच्या हातात जर पैसे टेकवलं ना, तर ती तरी उपयोगी येते. आणि ती पोरगी म्हणते मला टेंभुर्णीला घेऊन जा. टेंभुर्णी म्हणजे त्यांचं गाव. त्या पोरीला सांगितलं नाही तिचे पप्पा वारलेत म्हणून. त्या पोरीनं विचारलं मग पप्पा रोज मला बोलत होता, आता का बोलत नाही? तर तिच्या आईनं सांगितलं वाटतं की त्याला बार्शीला नेलं या. काय तर ते लय असं त्रास द्यायला लागल्यावर तिच्या पप्पा म्हणत होतं, पप्पा जेवत नव्हतं. मग ती पोरगी इकडच्या वाडमधनं दम देत होती बापाला की पप्पा जेवण करून घ्या की तुम्ही. तर ते म्हणलं का ग मला दम देते या, तू काय एवढी मोठी झाली का? त्याच्यावर दुसऱ्या दिवशी तर बाप पण नाही तिचा. मला तर जमलं नाही. आज जाईल उद्या जाईल, काल गेली बघा धाडस करून. तर चला, कालचा दिवस आमच्यासाठी लयच वेगळा होता. रात्री हाल पण झालं, सकाळी आलो आंघोळ्या हे केल्या. मग म्हणलं चला एक व्हिडिओ तर करावं, म्हणलं सांगावं तुम्हाला. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.